कोटी जन्म समुत्थेन पुण्य नैवतु लभ्यते, म्हणजे कोटी जन्माचं पुण्य ज्यावेळेस उदयाला येतं त्यावेळेस आपल्याला भागवत ग्रंथाचं श्रवण पठण करायला मिळतं. तर त्याप्रमाणे आज आपण इथे जे निमिषारण्यामध्ये जमलेलो आहोत, तर आपल्या सर्वांचंच असं भाग्य आहे की आपल्याला या ठिकाणी या व्यासगादीच्या समोर आपल्याला काहीतरी म्हणजे हे आपल्याला करण्याचं हे मिळते संधी मिळते, तर त्याचं आपण सोनं करायला पाहिजे आणि आपल्यामध्ये त्या प्रकारचं बदल पण करायला पाहिजे. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रय. यामध्ये काय काय आहे भागवतामध्ये? सर्ग आहेत, विसर्ग आहेत, स्थान आहेत, पोषण आहे, उतय म्हणजे जीवाला जन्ममरण रूपी संसारात बद्ध करणाऱ्या रागद्वेषात्मक वासना, मन्वंतर आहेत. त्यानंतर ईशानुकथा आहेत. ईशानुकथा म्हणजे काय? परमेश्वराचे विविध अवतार आणि त्यांचे श्रेष्ठ भक्त यांच्या आख्यानरूप कथा आहेत. निरोध म्हणजे सृष्टीच्या प्रलयकाली जेव्हा परमात्मा योगनिद्रेत प्रविष्ट होतो तेव्हा त्या जीवाचे ईश्वरात विलिनीकरण कसं होतं. मुक्ती आणि कर्तृत्व, भोक्तृत्व आणि अज्ञानमूलक अनात्म भावनांचा त्याग करून परमात्मा स्वरूपामध्ये जीवाचा प्रवेश कसा होतो. आणि आश्रय, या चराचर ब्रह्मांडाची उत्पत्ती जशी सच्चिदानंदापासून झालेली आहे त्याप्रमाणेच त्याचा आश्रयसुद्धा काय आहे? सच्चिदानंदरूप भगवानच आहे. प्राचीन परंपरेनुसार रामायण आणि महाभारत या दोन ग्रंथांना इतिहास असं म्हणलेलं आहे. ह्या काव्यमय इतिहास जो आहे, हा जो इतिहास आहे तो कसा आहे? काव्यमय आहे. अनधिकृत वैदिक पुराणांची संख्या 18 आपल्याला माहिती आहे. तर त्यासाठी एक सुद्धा आपल्याकडे संस्कृतामध्ये कसं आपण थोडक्यामध्ये एखादी गोष्ट सांगायची असेल तर आपण संस्कृत भाषेचा आश्रय घेतो. तर एका श्लोकात त्यांनी सूत्रात्मकरित्या हे सांगितलेलं आहे. मद्वयम भद्वयम चैवम ब्रत्रयम व चतुष्टयम अनापलिंग कुस्कानी पुराणानी पृथक पृथक. मद्वयम, मद्वयम म्हणजे काय? म या अक्षरापासून 2 पुराण आहेत. कोणते कोणते? मत्स्य पुराण आणि मार्कंडेय पुराण. भद्वयम म्हणजे भ या अक्षरापासून भविष्य पुराण आणि भागवत पुराण. ब्रत्रयम, ब्र या अक्षरापासून काय आहेत? 3 पुराण आहेत. ब्रह्मपुराण, वैवर्वत पुराण आणि ब्रह्मांड पुराण. व चतुष्ट म्हणजे ह्या व ह्या अक्षरापासून किती प्रमाण आहेत? किती पुराण आहेत? 4 पुराण आहेत. वराह पुराण, वामन पुराण, वायू पुराण आणि विष्णू पुराण. अ पासून अग्निपुराण, ना पासून नारद पुराण, प पासून पद्म पुराण, ली पासून लिंग पुराण, कू पासून कूर्म पुराण, ग पासून गरुड पुराण, स्क पासून स्कंद पुराण. या 18 पुराणांचे वर्गीकरण जे आहे ते पद्मपुराणामध्ये आलेलं आहे. ह्या श्रीमद भागवत ग्रंथाची जी संख्या आहे ती किती आहे? महापुराणात एकूण 335 अध्याय आहेत, 12 स्कंद आहेत आणि 18,000 श्लोक आहेत. प्रत्येक स्कंदामध्ये प्रथम स्कंदामध्ये 19 अध्याय आहेत, द्वितीय स्कंदामध्ये 10 अध्याय आहेत, तृतीय स्कंदामध्ये 33 अध्याय आहेत, चतुर्थ स्कंदामध्ये 31 अध्याय आहेत, पंचम स्कंदामध्ये 26 अध्याय आहेत, षष्टम स्कंदामध्ये 19 अध्याय आहेत, सप्तम स्कंदामध्ये 15 अध्याय आहेत, अष्टम स्कंदामध्ये 24 अध्याय आहेत, नवम स्कंदामध्ये 24 आहेत, दशम स्कंदामध्ये 90 अध्याय आहेत. सर्वात मोठा स्कंद कोणता आहे? दशम स्कंद, ज्याला भागवताचं हृदय असं म्हणलेलं आहे. एकादश स्कंदामध्ये 31 अध्याय आहेत आणि द्वादश स्कंदामध्ये 13 अध्याय आहेत. तर अशा प्रकारे श्रीमद भागवताचं जे हे आहे रचना महापुराणाची ती मी आत्ता तुम्हाला सांगितलेली आहे. आता आपण काय करूया, पुढे जाऊन श्रीमद भागवताचं महात्म्य जे आहे ते कसं आहे. देवर्षी नारदांची जी आहे एकदा हे भागवत कसं काय आपल्यापर्यंत पोहोचलं त्याच्यासाठी पण एक आपल्याला कथा बघायची आहे. देवर्षी नारदांची काय झालेली भक्तीशी एक दिवस भेट झालेली आहे. आपण प्रथम काय करूया, 3 नमस्कार करून सुरुवात करूया. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयन्नु महा. हा पहिला नमस्कार कोणाला केला आहे आपण? श्रीकृष्ण भगवंतांना केलेला आहे. यम प्रवज्जंत मनुपेत पेत कृत्यम
द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदू स्तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी. दुसरा नमस्कार आहे शुकदेव भगवानांना आहे. नैमिषे सूतमासीन मभिवाद्य महामतीम कथामृतरसास्वाद कुशल शौनको ब्रवीत. तिसरा नमस्कार जो आहे सूतजी महाराजांना आहे. जगाची उत्पत्ती स्थिती लय ज्याच्यामुळे होतो, आध्यात्मिक आधिदैविक आधिभौतिक असे 3 ताप ज्यांनी नष्ट होतात त्यांना आपण काय केलेले आहेत सगळ्यांना. पहिला नमस्कार कोणाला केला? श्रीकृष्णाला. दुसरा नमस्कार केलेला आहे शुकदेवांना आणि तिसरा नमस्कार सूतजी महाराजांना केलेला आहे. एक दिवसाचा प्रसंग असा घडलेला आहे की कलियुग, घोर कलियुग सुरू झालेला आहे. सगळीकडं असं लोक एकमेकांना विचारत नाही आहेत, सगळीकडं गोंधळ आहे, सगळ्या अंधकार झालेला आहे, सगळेजण काळजीमध्ये पडलेले आहेत की आता काय करायचं. आणि त्याच वेळेस काय झालेलं आहे की नारदांना एका ठिकाणी असं दृश्य दिसलेलं आहे की एक स्त्री आहे, ती स्त्री तरुण आहे आणि तिचे 2 मुलं जे काय आहे ते दोन्ही मुलं काय झालेले आहेत? वृद्ध झालेले आहेत. त्या 2 मुलांचे नावं काय होते? वैराग्य आणि ज्ञान. हे दोन्ही काय झाले? वृद्ध. आणि स्वतः ती भक्ती जी होती, भक्ती ती मुलांची आई, ती काय होती? तरुण होती. आणि मग त्याच ठिकाणी नारदांचं आगमन झालेलं आहे. नारायण नारायण करत त्यांनी विचारलेलं आहे की बाबा काय झालं की तू का बरं अशी इथं बसलेली आहेस? काय झालं तुझ्यामध्ये? तुला काय प्रॉब्लेम आहे किंवा तुझा काय समस्या आहे की त्यामुळे तू इतकी हे झालेली आहेस? तर तिने सांगितलेलं आहे की म्हणे मी स्वतः काय झालेली आहे? तरुण झाली आहे आणि माझे मुलं वृद्ध आहेत. तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल? मग नारदांनी काय केलं? बऱ्याच ठिकाणी त्यांनी असा विचार केला की बाबा आपण काय करायला पाहिजे की त्यामुळे आपल्याला ह्या दोघांना तरुण करता येईल. त्यांनी खूप वेळ गीता पाठ केले, खूप वेळेस वेदघोष केला, सगळं केलं तरी ते दोन्ही मुलं काही उठायला तयार नाहीत. मग ते वृंदावनामध्ये आले. वृंदावनामध्ये आल्यानंतर भक्ती जी आहे ती वृंदामध्ये आल्यानंतर श्रीकृष्ण भक्तीने एकदम काय झाली? तरुण झाली. पण मुलं मात्र काय होते? दोघंही जण वृद्धच होते. मग त्या ठिकाणी काय झालेलं? सूतांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांनी विचारलेलं आहे. मग नारदांनी सूतांना विचारलं की म्हणे आता तुमच्याकडे काही आहे का की आपण काय करू शकतो? मग त्यांनी सांगितले की तुम्ही भागवत कथा करा म्हणे. भागवत कथा केल्यानंतर काय होणार आहे? हे दोघं जण तरुण होतील. त्यामुळे कसं काय होतील तरुण असं? ते म्हणे भागवत कथेचं महात्म्य जे आहे, वेदांतांनी जे गोष्ट घडलेली नाही ती भागवत कथेनी घडणार आहे. गीतापाठ करूनही जे साध्य झालं नाही ते भागवत कथाच्या श्रवणाने होणार आहे असं सांगितल्यानंतर मग त्या ठिकाणी नारदांनी काय केलेलं आहे? एक कथेचं आयोजन केलेलं आहे. आणि कथा कुठं झालेली? ही नैमिषारण्यामध्ये झालेली आहे. नारद मुनीने आणि हरिद्वारजवळ आनंद नावाचा घाट आहे, तेथे पण त्यांनी ऋषींना विचारलं काय करायचं. मग कथा ऐकण्यासाठी कोण कोण आले होते? कथा सुरू झाल्याबरोबर पहिल्यांदा कोण येतं? विष्णू भक्त धावत येतात. भृगु, वशिष्ठ, चवन, गौतम ऋषी, मेघतिथी, देवल, देवरात, परशुराम, विश्वामित्र, शाकल, मार्कंडेय, दत्तात्रेय हे सगळेजण तिथं हजर झालेले आहेत. याखेरीज तिथं कोण आलेलं आहे? वेद आले, उपनिषदे आली, मंत्र, तंत्र, 17 पुराण, 6 शास्त्र तेथे मूर्तिरूप धारण करून तिथं आलेले आहेत. गंगा आदी नद्या आलेल्या आहेत, पुष्कर आदी सरोवरे आलेत, दंडकारण्यामधील अनेक अरण्य, हिमालय हे सगळेजण तिथं कथा ऐकण्यासाठी मूर्तरूपाने प्रगट झाले होते. आणि मग त्यावेळेलाच एका बाजूला ऋषिगण बसलेले आहेत, एकीकडे देवता बसलेले आहेत, एकीकडे वेद उपनिषद, एकीकडे तीर्थक्षेत्री बसलेत आणि दुसऱ्या बाजूला स्त्रिया बसलेल्या आहेत. आणि सगळ्यात शेवटी कोण बसलं होतं? शौनक ऋषी बसले होते. म्हणजे जे खूप ज्ञानी वगैरे लोक असतात त्यांना असं मी खूप समोर बसलं पाहिजे किंवा माझंच ऐकलं पाहिजे अशी काही त्यांची इच्छा नसते. मग त्याप्रमाणे सगळीकडे जय जयकार सुरू झालेला आहे. जय शब्द, नमः शब्द, शंख शब्द तथैवच चूर्णलाजा प्रसूनानाम निक्षेप समूहार नम. सगळीकडे जय जयकार सुरू झालेला आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे सुरू झालेलं आहे. आपण म्हणू श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे
विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. या प्रकारे तिथे सर्व जण जय जयकार करत आहेत, श्रीकृष्णाचं गुणगान करत आहेत. आणि मग सनकादिक ऋषी तिथं आलेले आहेत. त्यांनी सांगितलं की मी आपणास भागवत शास्त्राचा महिमा सांगतो, ज्याच्या केवळ श्रवणाने मुक्ती मिळते. या ग्रंथाचे 18,000 श्लोक आहेत. तीर्थक्षेत्र होऊन जाते, त्याची पापे नष्ट होतात. भागवत कथा ऐकली नाही तो पापात्मा नसून जिवंत असून मेल्यासारखा आहे, असं पण त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. दुर्लभैव कथा लोके श्रीमद् भागवतोद्भवा कोटी जन्म समुत्थेन पुण्येनैव तु लभ्यते. कोट्यावधी जन्माच्या पुण्य संचयानंतर प्राप्त होणारी भागवत कथा काय आहे? दुर्लभ आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर उद्धव तिथं कथा ऐकायला आले होते. ते म्हणाले की श्रीकृष्ण ज्यावेळेस पृथ्वीतल सोडून स्वधामाला गेले, त्यानंतर कली अत्यंत माजेल आणि लोक दुष्ट प्रवृत्तीचे होतील, तेव्हा लोकांनी कोणाला शरण जावं असं उद्धवानी विचारलं होतं. त्यावेळेस त्यांनी सांगितले की तू माझं भागवत रूपी ग्रंथाचा प्रचार कर, प्रसार कर आणि लोककल्याणासाठी या ग्रंथाचा वापर कर असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि भगवंतानी आपलं तेज जे आहे ते ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आता ज्यावेळेस कथेचं आयोजन होतं त्यावेळी नारदांनी कथा आयोजन केली होती कोणासाठी? भक्तीसाठी आणि वैराग्य आणि ज्ञानासाठी. आणि त्यांचं यजमानपद कुणाकडे होतं? सनकादिकांकडे होतं. आणि कथा कोण सांगत होतं? सूत महाराज सांगत होते. मग कथा सुरू झाली. सूतजींना गादीवर बसवलेले ते मंचावर बसलेले आहेत. आणि त्याचवेळी शौनक ऋषी तिथे उभे, सनकादिकां ऋषी उभे राहिलेले. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ही कथा का ऐकायची, का बरं आपण ही कथा ऐकण्यासाठी मुक्ती कशी मिळणार आहे, त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला एक कथा सांगितली इथं. तर ती कथा अशी आहे, गोकर्ण उपाख्यान म्हणून आपल्याला भागवतामध्ये येते. ते उभे राहिलेले तर ते म्हणे ऐका की कोणाकोणाला ह्यामुळे काय लाभ झाला हे आपण पाहू म्हणाले. तुंगभद्रेच्या नदीच्या काठावर एक उत्तम शहर होतं. तिथं आत्मदेव नावाचे ब्राह्मण होते. तो जणू दुसरा सूर्यच. अतिशय विद्वान ब्राह्मण होते. अतिशय त्यांना सगळं ज्ञान होतं. पौरोहित्य करत होते. त्यांना सगळ्या प्रकारचं ब्रह्मज्ञान होतं. पण त्यांची पत्नी जी होती तिचं नाव काय होतं? धुंदुली. आणि ती अतिशय कर्कशा होती. जे काही आत्मदेव म्हणतील त्याच्यात ती काय करायची? विरुद्ध काम करायची. आत्मदेव सतत दुःखी असत आणि त्यांना संतती नव्हती. कशासाठी दुःखी होते ते? की सगळं मला आत्मज्ञान मिळालं आहे, मी खूप सगळा अभ्यास केला आहे, माझ्याकडे सगळं पौरोहित्य मी चांगलं करतो, माझा संसार आहे, पण त्यांच्याकडे काय नव्हतं? संतती नव्हती. म्हणून ते अतिशय दुःखी होते. मग संतती व्हावी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. वस्त्रदान केलं, द्रव्यदान केलं, सुवर्णदान केलं, भूमिदान केलं, अन्नदान केलं, पण संतती काही झाली नाही. घरात पत्नी कर्कशा आणि पोटी संतान नाही, त्यामुळे ते अतिशय वैतागले. आणि त्यांनी एक गाय पाळली होती म्हणे. गाईला पण बाळ होत नव्हतं, गाईला वासरू होत नव्हतं. त्यानंतर घरात जर झाडं लावले, त्या झाडाला फूल येत नव्हतं. असं फळं तर नाहीच नाही, पण साधे फुलं पण त्या झाडाला येत नव्हते. मग शेवटी कंटाळून त्यांनी ठरवलं की आपण आत्महत्या करावी. म्हणून ते एका ठिकाण कमरेला भला मोठा दगड बांधला आणि ते नदीच्या काठावर आलेले. आणि त्यांनी सांगितलं, आता त्यांनी मनात विचार केला पक्का की आता आपल्या जगण्याला काहीच अर्थ नाही आहे, की आपल्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही आहे. आपल्याला ना पोटी संतान आहे, ना आपल्या लावलेल्या झाडांना फळं फुलं येत आहेत, ना गायी पाळल्यात त्या गायींना वासरं होत आहेत. मग जगण्यामध्ये काही अर्थच वाटत नव्हता त्यांना. म्हणजे कसं आहे की आपण जेव्हा जन्म घेतो, जन्मल्यानंतर मोठे होतो, आपण तारुण्य अवस्थेत होतो. प्रत्येक अवस्था ही वेगवेगळी आहे. मग म्हातारे होतो ते आपल्याला वाटतं नातवंड झाले पाहिजेत, मुलं झाले पाहिजेत. अगोदर मुलांची अपेक्षा असती, मुलं झाल्यावर नातवंड व्हावेसे वाटतात. ही अपेक्षा माणसाची वाढत जाते आणि नाहीतर नैराश्य येतं. मग असं वाटतं आपल्या आयुष्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे. त्याप्रमाणे त्यांना पण तसंच झालेलं आहे. आत्मदेवांना अतिशय नैराश्य आले. त्याचवेळी एक महात्मा त्या नदीच्या किनाऱ्यावर आलेले आहेत आणि त्यांनी पाहिलं की एक ब्राह्मण आत्महत्या करतोय म्हटल्यानंतर त्यांनी त्यांना अडवलेलं आहे. ते म्हणे नाही तुम्ही असं करू नका, काय झालं मला सांगा म्हणे. ब्राह्मण रडतोय म्हटल्यानंतर त्यांना फार महात्म्याला ते दुःख झालेलं आहे. त्यांनी विचारलं की काय कारण काय आहे? तर त्यांनी सांगितलं की मला संतती नाही आहे म्हणे, म्हणून मी रडतोय. मग त्याच वेळेस तिथं
ते म्हणे की संतती संतती काय करतो म्हणे, तू चांगली परमात्म्याची सेवा करतोयस, तुझं सगळं चांगलं चाललेलं आहे, तर मग संततीसाठीच काय आहे. आणि ज्यांना संतती आहे ते किती विचारतायत म्हणे लोकांना संतानहीन जीवनाचा पण तो काही ऐकायलाच तयार नाही. त्यांनी खूप समजावलं की म्हणे मुलं असलेले सुद्धा काही आईवडिलांना विचारतीलच असं नाही, ते वृद्धाश्रमात ठेवतात, त्यांना कोणी विचारत नाही. पण ते आत्मदेव म्हणायला लागले की संतानहीन जीवनाचा धिक्कार असो, संतानहीन धनाचा धिक्कार असो, संतानहीन कुळाचा धिक्कार असो, मला तुम्ही काहीच सांगू नका म्हणे, मी काही आता जगणार नाही. मग शेवटी महात्म्यांनी विचार केला, आपल्यासमोर जर ब्राह्मण आत्महत्या करतोय आणि आपल्याला आत्महत्येचं पातक लागत असेल तर आपण काय केलं पाहिजे, त्याला थांबवलं पाहिजे. म्हणून त्यांनी त्यांच्याजवळचं एक फळ घेतलं आणि त्याच्यावर मंत्र टाकला आणि ते त्यांना दिलं आणि म्हणे तुम्ही काय करा म्हणे, घरी जा आणि हे तुमच्या पत्नीला खायला द्या. मग त्यांनी सांगितलं की त्यांनी महात्म्यांनी हेही सांगितलं की म्हणे तुम्ही इतका विचार करू नका म्हणे, आता हे फळ तुम्ही घेऊन जा, तुमच्या पत्नीला द्या. आणि त्यांनी त्याच वेळेस त्या महात्म्यांनी काय केलेलं, त्यांचं प्रारब्ध वाचलं. पूर्वीच्या लोकांना असं समोर माणूस बघितल्यानंतर समजायच्या गोष्टी, आणि त्यांच्या प्रारब्धात असं होतं की त्यांच्या प्रारब्धामध्ये संतान हे नव्हतं आणि संतती झाली तरी ती चांगली निघेल असं काहीच त्यांना भरोसा वाटला नाही. पण तरीही त्यांनी विचार केला की आत्महत्या करण्यापासून तरी ब्राह्मण परावृत्त झाला आहे ना, मग ठीक आहे. मग त्यांनी काय केलं, ते फळ घेतलं, आपल्या पत्नीला आणून दिलं आणि सांगितलं की म्हणे तू हे फळ खा. पण ती धुंदुली जी होती ती काही ऐकणाऱ्यातली नव्हती. तिने काय केलं, तिच्या आजूबाजूच्या मैत्रिणी सांगायच्या की म्हणे गर्भावस्था राहिली की तुला खूप त्रास होईल, तुझं सगळं सौंदर्य निघून जाईल, मग तू अशी जाड होशील, तुला अमकं होईल तमकं होईल. त्या मैत्रिणी होत्या तिच्या सांगणाऱ्या. तिने सांगितलं आणि मग तिला भीती वाटायला लागली की आता आपण हे फळ खाल्लं आणि आपल्याला खरंच आपण गर्भार झालो आणि जर आपल्याला बाळ झालं तर मग कसं करणार. मग त्या आत्मदेवाचं ऐकून आपण आपल्या आयुष्याचं हे करायचं का, सगळं आपण वाट लावून घ्यायची का. मग तिने काय केलेलं आहे, त्याच वेळेस तिची बहीण होती धुंदुलीची, ती तिथं आली. मग दोघी बहिणींनी काय केला, विचारविनिमय केलेला आहे की म्हणे आता हे फळ आपण खायचं की नाही. ह्याच्यावर तिने सांगितलं की ती बहीण म्हणली अगं खा ना, काय होतं आहे. ती म्हणे नाही माझ्याकडे मला खूप त्रास होईल असं तसं तिने सांगितलं. आणि मग तिने काय म्हणली की ती बहीण जी होती ती गर्भवती होती. ती म्हणे आपण एक काम करू म्हणे, तू मला भरपूर धन दे, मी माझं बाळ तुला देऊन टाकते आणि आपण दोघीजणी एक असं हे करू म्हणे, प्लॅन करू. त्याप्रमाणे ते दोघींनी ठरवलेलं आहे. आणि ते फळ जे होतं ते कुणाला दिलं, गाईला खायला दिलं. ते ना बहिणीनी खाल्लं ना स्वतः धुंदुलीनी खाल्लं. आणि आत्मदेवांना सांगितलेलं की मी ते फळ खाल्लेलं आहे. मग यथावकाश आत्मदेव रोज वाट बघायला लागले की कधी आपल्याला बातमी सांगते ही. मग 2-3 महिने झाल्यानंतर तिने सांगितलं की मी गर्भवती आहे म्हणून. आणि मग त्यांना पण खूप आनंद झालेला आहे. आणि मग तिला भीती वाटायला लागली की म्हणे जर शुकदेवांसारखं 12 वर्ष आपल्या पोटात गर्भ राहिला तर वगैरे वगैरे. मग तिने त्या गाईला ते फळ खाऊ घातलेलं आहे. आणि इकडं हिने काय सांगितलं की म्हणे मला बाळ झालं की मी माझ्या नवऱ्याला सांगते मेलं आणि तू सांग जन्म झाला. असं करून दोघींनी ते कारस्थान केलं. तू म्हण झालं, मी म्हणते मेलं. त्याप्रमाणे त्या फळाची परीक्षा घेण्यासाठी कुणाला फळ खाऊ घातलं होतं, गाईला. आणि त्या गाईला पण एक मनुष्य रूपातला मुलगा जन्मला. फक्त त्याचे कान जे होते ते गोकर्णासारखे होते, म्हणून त्याचं गोकर्ण म्हणजे गाईचे कान होते त्याला, म्हणून त्याचं नाव काय ठेवलं, गोकर्ण ठेवलं. आणि आत्मदेवांना असं वाटायला लागलं की गाईला कसं काय मनुष्य रूपातला मुलगा झाला, ते विचारात पडले ना. पण ते म्हणे असेल बाबा, भगवंताची इच्छा आहे, आपण काहीच करू शकत नाही. मग त्यांना खूप आनंद झाला आपल्याला पुत्र झाल्यानंतर. धुंदुलीच्या बहिणीने तिला पुत्र आणून दिला आणि अतिशय आनंद झाला. मग आत्मदेवाने ब्राह्मणांना गोदान, अन्नदान, वस्त्रदान केलं. पण धुंदुलीला काही दूध येत नव्हतं. मग काय करायचं, मग तिने सांगितलं की गाईचे दूध एवढ्या
विहिरीत ढकलून द्यायचा, हत्या करून लोकांचं धन लुटायचा, वेश्यांच्या जाळ्यात अडकला आणि वडिलांची संपत्ती काय केली त्यांनी सगळी उधळून टाकायला लागला. आणि एके दिवशी आत्मदेवाने त्याला धन देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी काय केले, आत्मदेवालाच मारायला सुरुवात केली. मग मात्र त्यांना असं वाटलं, ते गोकर्णाजवळ येऊन रडायला लागले की ते म्हणे आता काय करू बाबा मी. त्यामुळे मी तुम्हाला ह्याच्यासाठीच म्हटलं होतं की तुम्ही कशाला म्हणजे ह्याच्यामध्ये पडताय, कोण पुत्र कोणाचा पुत्र म्हणे, तुम्ही कशासाठी हा शोक करताय, हे धन कोणाचं आहे, हा संसार कोणाचा आहे. हे जे संसार आहे हा कसा आहे, दुःखमय आहे, दुःखालयम शाश्वतम. गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी हेच सांगितले की संसार हा कसा आहे, दुःखाने भरलेला आहे. मग गोकर्ण जो काय होता तो वेदशास्त्र संपन्न होता. त्यांनी आपल्या वडिलांना उपदेश केला आणि सांगितलं की तुम्ही आता वानप्रस्थाश्रम घ्या म्हणे आणि इथून निघून जा, इथं तुम्ही राहू नका. आणि त्याप्रमाणे आत्मदेवानी वानप्रस्थाश्रम स्वीकारला आणि आत्मोन्नती करण्यासाठी ते निघून गेलेले. गोकर्ण तीर्थ आणि त्यानंतर गोकर्ण पण काय झालं, तीर्थयात्रेला निघून गेले. मग घरामध्ये कोण राहिले, फक्त धुंदुकारी राहिले. धुंदुकारीने काय केले की आता सगळं रान मोकळं पडलं त्यांना. वडिलांच्या नंतर त्यांनी आईला खूप मारहाण केली आणि धन कुठं आहे, धन कुठं आहे, सगळं धन तिच्याकडनं घेऊन टाकलं. कंटाळून आईनी पण आत्महत्या केली आणि धुंदुकारी 5 वेश्यांसह त्या घरात राहू लागला, त्या स्वतःच्या घरामध्ये. आणि त्यांचा सांभाळण्यासाठी चोऱ्या हाणामाऱ्या करायला लागला. एके दिवशी त्यांनी राजाच्या घरी चोरी केली आणि राजाचा घरचा चोरीचा माऊली ह्या वेश्या ज्या आहेत त्या घाबरल्या. त्यांना वाटलं तर आपण पण पकडले जाऊ, म्हणून त्यांनी काय केलं, त्या धुंदुकारीला खूप बदडलं आणि त्याला मारून टाकलं आणि त्याला कोळशाच्या निखारावर ठेवून दिलं आणि त्या निघून गेल्या. आणि धुंदुकारी जो आहे तो त्याच्या कर्मामुळे कुठे गेला, तो पिशाच्य योनीमध्ये गेला. वाऱ्याच्या रूपात 10 दिशांना भटकू लागला आणि मग त्याला वाटायला लागले की आपण हे काय करून बसलोय, तर आपले आईवडील गेले, आपला भाऊ गेला. मग गोकर्ण तीर्थयात्रेत असताना त्यांना ही बातमी समजली की आपला जो भाऊ आहे धुंदुकारी त्याचा मृत्यू झालेला आहे. मग त्यांनी गयेला जाऊन त्याचं पिंडदान केलं आणि गोकर्ण तीर्थयात्रेवरून परत आले. परत आल्यानंतर अंगणात बास टाकून एक दिवसाचा प्रसंग असा घडला, ते झोपलेले होते आणि आपल्या भावाला रात्री पाहून तो धुंदुकारीने काय केलेलं, त्या ठिकाणी असं तो पिशाच्य योनीमध्ये फिरत होता ना, तो तिथं आला आणि कधी बोकडासारखा आवाज काढायला लागला, कधी रेड्यासारखा, कधी हत्तीसारखा, कधी इंद्र, तर कधी अग्नीचे रूप धारण करायला लागला आणि त्याच्या भोवती फिरायला लागला. मग गोकर्णाने विचारलं की म्हणे तू कोण आहेस बाबा, तू असं का करतोयस, रात्रीच्या वेळी एवढे भयानक रूप का दाखवत आहेस, तू प्रेत आहेस का, पिशाच म्हणत्व नष्ट केलं आणि माझ्या कुकर्मामुळे मी प्रेत योनीमध्येच गेलो आहे म्हणे. आता मग ह्यातून मला तू काय कर, मुक्त कर. तर गोकर्णाने विचार केला की बाबा मी तुझं गयाक्षेत्री पिंडदान केलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित केलं असताना पण तुला प्रेत योनी का बरं मिळाली, पिशाच्य योनी का मिळाली. मग प्रेत म्हणाले की शेकडो गया श्राद्ध करूनही माझी मुक्ती होणार नाही, आता दुसरा उपाय शोध म्हणे, कारण मी इतके कुकर्म केलेत आयुष्यामध्ये की मला हे नुसतं पिंडदानाने मुक्ती मिळणार नाही. मग सकाळी उठल्यावर त्या दिवशी सकाळी उठले आणि मग गोकर्ण यात्रेले आलेले पाहून गावातले जे लोक होते सगळे प्रतिष्ठित तिथे जमा झाले आणि मग सगळ्यांनी एकमेकाशी विचारविनिमय केला की तुमची यात्रा कशी झाली, तुम्ही कुठे कुठे गेलात आणि मग धुंदुकारीचा मृत्यू कसा झाला, ह्या सगळ्या एकमेकांशी त्यांनी काय केलेलं आहे, चर्चा केली. चर्चा केल्यानंतर एका महात्म्याने त्यांना सांगितले की सूर्यनारायणाची आराधना करा म्हणे आणि सूर्यनारायण तुम्हाला काय आज्ञा देईल त्याप्रमाणे तुम्ही करा. मग गोकर्णाने काय केलेलं, तपोबलाने सूर्याची गती थांबवली आणि सूर्याला विचारलेलं आहे की धुंदुकारीच्या मुक्तीचा उपाय सांगा म्हणाले. मग सूर्यदेवाने सांगितलेले की श्रीमद भागवताने मुक्ती होऊ शकते, म्हणून तू काय कर, श्रीमद भागवत सप्ताह पारायण कर. आणि मग गोकर्णाने काय केलेलं, श्रीमद भागवत महाकथेचं आयोजन केलं. शेजारच्या प्रांतातून खेड्यातून अनेक लोक कथा ऐकण्यासाठी आले. गोकर्ण महाराज व्यासपीठावर कथा सांगू लागले, प्रेतही तिथे आले आणि बसण्यासाठी जागा शोधू लागले. मग त्याच वेळी काय झालं, ते इकडं तिकडं फिरत असताना कुठं थांबायचं, मग तिथं शेजारी एक वेळू उभा होता. मग गोकर्णाने सांगितले की त्या वेळूवर तू बस म्हणून असं त्यांना सांगितलेलं आहे. मग गोकर्णाने एका वैष्णवास यजमान म्हणून बसवलं आणि कथेला प्रारंभ केला. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे
कथा सुरू झाली, पहिल्या दिवशी जी कथा संपली तेव्हा एक विचित्र घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. घटना काय घडली की त्या बांबू जो होता त्याची एक गाठ सुटली आणि मग दुसऱ्या दिवशी दुसरी गाठ सुटली. त्या वेळूवर कोण बसलेला होता? धुंदुकारी बसलेला होता. पहिल्या दिवशी एक गाठ सुटली, दुसऱ्या दिवशी दुसरी गाठ सुटली, तिसऱ्या दिवशी तिसरी, असा 7 ह्याचा जो वेळू होता 7 दिवसामध्ये 7ही गाठी त्या सुटल्या. आणि त्याच वेळी एक धुंदुकारी जो आहे तो पवित्र रूपामध्ये प्रगट झालेला आहे. त्यांनी दिव्य देह धारण केलेला होता, पितांबर नेसलेलं होतं, गळ्यात तुळशीमाळा शोभत होत्या, मस्तकावर मुकुट होता, कानात कुंडले होती, मेघवर्ण होता. त्याने गोकर्णाला नमस्कार केला आणि म्हणाला, बंधो तू माझी प्रेत येणूतून मुक्तता केली, म्हणून त्याला त्यांनी काय केलेला आहे? नमस्कार केलेला आहे. आणि तेथून तो निघून गेला, म्हणजे देवलोकामध्ये गेला. मग गोकर्णांना एक आश्चर्य वाटलं की कथा सर्वांनीच ऐकली ना, खेड्यापाड्यातले लोक आले होते, आजूबाजूचे लोक आलेले होते, स्वतः गोकर्ण कथा सांगत होते. त्याचवेळी भगवंत आपल्या भक्तांनी भरलेल्या विमानासह तिथे प्रगट झालेले आहेत आणि त्यावेळी जय जयकार होऊ लागलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि भगवंतांना प्रगट झालेलं बघून ते काय म्हणायला लागले? शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं हरं सर्वलोकैकनाथम्. आणि मग सगळ्याजणी आणि गोकर्णांनाच प्रत्यक्ष भगवंत त्या विमानातनं खाली उतरले आणि गोकर्णाला त्यांनी आलिंगन दिलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ते सामावून गेलेले. त्याप्रकारे गोकर्ण तर गेलेच आणि त्यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी कथा ऐकली ते सगळेजण कुठे गेलेले आहेत? भगवंताच्या म्हणजे गोलोकामध्ये गेलेले आहेत त्यांच्यासोबत. त्यामुळे ह्या कथेचं इतकं महत्त्व आहे की आपण ज्या प्रकारे कथा ऐकू, ज्या मनस्थितीमध्ये कथा ऐकू ते आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि प्राप्ती आपल्याला संसारामधल्या इच्छांची करायची नाही आहे, तर आपल्याला प्राप्ती कशाची करायची? भगवंत आपल्याला कसा भेटेल. एक महात्मा असंच एक ठिकाणी, मला इथे एक प्रसंग आठवतो. एक महात्मा तपश्चर्या करत बसलेले होते आणि नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी नारायणांचं आगमन झालं. ते म्हणे, तू किती वर्ष तपश्चर्या करणार आहे? म्हणे मला देव भेटेपर्यंत मी तपश्चर्या करणार आहे. ते म्हणे, देव कसा भेटेल तुला? कितीतरी त्यांना म्हणजे कितीतरी जन्म घ्यावे लागतात आणि कितीतरी हे केल्यानंतर जन्म तुम्हाला भेटत नाही का? म्हणे नारदांना त्यांनी विचारलं, तुम्ही काय केलं असं की तुम्हाला देव भेटतो? नाही, तुम्ही सारखं सगळ्या ठिकाणी जाऊ शकता, केव्हाही भगवंताचं दर्शन घेऊ शकता, तर मला का नाही भेटणार? ते म्हणे, अरे त्याच्यासाठी खूप तप करावे लागेल, खूप जन्म घ्यावे लागतील. मग ते म्हणे, नाही म्हणे, तुम्ही एक काम करा म्हणे, तुम्ही सगळीकडे संचार करू शकता ना, तुम्ही भगवंताकडे जा म्हणे आणि विचारा की मी हे जे अनुष्ठान करतोय तर मला भगवंताची प्राप्ती कधी होणार आहे. तो जो महात्मा होता, जो तपश्चर्या करत होता, तो एका चिंचेच्या झाडाखाली बसलेला होता. चिंचेच्या झाडाची पानं माहिती नाही किती छोटे 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 असतात. मग आता नारदांना तेच काम होते की आपल्या भक्तांचं म्हणणं जे आहे ते भगवंतापर्यंत पोहोचवणं. ते गेले नारायण नारायण करत. तिथं गेल्यानंतर मग विचारलं भगवंतांनी, म्हणे आज तुम्ही फारच खुश दिसताय म्हणे नारद, काय झालं आहे? म्हणे, अहो तिथं पृथ्वी तलावर एक जण असा मनुष्य असा योगी बसला आहे म्हणे की तुमचं दर्शन झाल्याशिवाय हे होणार नाही. त्यांनी मला पाठवला आहे निरोप की तुमचं दर्शन मला कधी होईल? ते म्हणे, नक्की होणार म्हणे दर्शन त्या भगवंत. ते थोडंसं स्मितहास्य केलेलं आहे भगवंतांनी आणि म्हणे 100% त्यांना दर्शन होणार. पण ते म्हणे, केव्हा होणार? ते म्हणे, त्या चिंचेच्या झाडाला जितकी पानं आहेत तेवढे जन्म झाल्यानंतर दर्शन होणार. मग नारद आले वापस. त्यांनी सांगितलं की म्हणे भगवंतांनी तुम्हाला निरोप पाठवला की तुम्हाला नक्की दर्शन होणार आहे. तर ते म्हणे, केव्हा? तर म्हणे, असंच ह्या चिंचेच्या झाडाला जेवढे पानं आहेत ते पानं ज्यावेळेस गळतील त्यावेळेस तुम्हाला दर्शन होणार, एवढे जन्म झाल्यानंतर दर्शन होणार. ते आनंदाने नाचायला लागले. ते नारद आश्चर्यचकित झाले की म्हणे, मी तर ह्याला सांगितलं की एवढ्या चिंचेच्या झाडांचं जे बारीक बारीक पान आहेत तेवढे जन्म झाल्यानंतर तुला दर्शन होणार. ते म्हणे, त्यानंतर तरी मला भगवान भेटणार आहेत ना, ह्यातच मला आनंद आहे. म्हणजे आपली इच्छा जी आहे ती किती पराकोटीची असली पाहिजे भगवंताचं दर्शन घेण्यासाठी. जेवढी तादात्म्यता आपली असेल त्याप्रमाणे आपल्याला भगवंत भेटणार आहे. मग त्याप्रमाणे
गोकर्णाने किंवा गोकर्णांबरोबर ज्या लोकांनी ही कथा ऐकली त्या सगळ्यांना काय मिळालेलं आहे? गोलोक मिळालेलं आहे आणि ते सगळे भगवंतामध्ये विलीन झालेले आहेत. मग भागवत, आता ही कथा जी आहे, ही कथा आपल्याला कथारूप म्हणून तर खूपच छान वाटली किंवा आपल्याला थोडासा बोधही मिळाला, पण ह्याच्यामध्ये अजून एक रहस्य आहे. हा 7 गाठीचा बांबू जो आहे, ह्या काय आहेत? आपल्या 7 वासना आहेत. त्या वासनामध्ये काय काय येतं? स्थावर जंगम. पहिली वासना तर त्यातच गुंतलेली आहे, मला 4 खोल्याचं घर पाहिजे, मला 10 खोल्याचं घर पाहिजे, त्यामध्ये असं फर्निचर पाहिजे, AC पाहिजे, अमकं पाहिजे. दुसरं आहे धन. धन तर कितीही मिळालं तर आपल्याला पुरून आपल्या 7 पिढ्यांना पुरेल एवढं धन कमवण्याची आपली इच्छा आहे. तिसरं आहे स्त्री. चौथं पुत्र. 5वी कीर्ती. 6वं यश. आणि 7व्यांदा कुळाचा विचार करतो आपण की आपल्या कुळाचा पण उद्धार झाला पाहिजे. अशा ह्या 7 गाठींचा बांबू म्हणजे काय आहेत? ह्या 7 वासना आहेत. आणि आपल्या शरीरामध्ये 7 चक्र पण आहेत. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपुर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र, सहस्र कमलदल चक्र. आणि तुंगभद्रा नदी म्हणजे काय आहे? परमार्थ आहे. आणि उत्तम नगर म्हणजे त्यामधला नरदेह आहे. आणि आत्मदेव म्हणजे त्या नरदेहामधला काय आहे? आत्मा आहे, जीवात्मा आहे. धुंदुली म्हणजे बुद्धी. आपल्या मनाने किती विचार केला तर बुद्धी त्याला साथ देत नाही. बुद्धीचा एक विचार असतो, मनाचा एक विचार असतो, त्या दोघांचं एकत्र कधीच होत नाही. 5 वेश्या म्हणजे कोण आहेत? शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध. धुंदुकारी म्हणजे काय आहे? अहंकार आहे आपल्यामध्ये असलेला. आणि ह्याला विमान आलं म्हणजे काय? विगत म्हणजे घालवणे, मान म्हणजे अभिमान. ज्यांनी अभिमान घालवला, ह्या भागवत कथेच्या श्रवणाने काय होतं? आपला अभिमान नष्ट होतो आणि आपल्याला आपली ओळख पटते, म्हणजेच आपल्याला विमान येणार. आपल्या सर्वांना सुद्धा आपल्याला काय येणार आहे? विमान येणार आहे नक्की. किती जन्मानंतर येणार ते माहीत नाही आहे, पण येणार हे नक्की. भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी सांगितलं आहे की ज्या लोकांनी खूप पाप कर्म केले आहेत त्यांचं काय होणार? ते म्हणणार काही होणार नाही, पुन्हा 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 त्या वासनांमध्ये अडकणार. आणि ज्या जन्मामध्ये त्या वासना सोडतील, विषयांचा लोभ सोडतील, त्या जन्मामध्ये ते माझ्यामध्ये विलीन होतील. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणता काय संकीर्तन? हां, नारदांचं घ्या ना. श्रीमन नारायण नारायण. श्रीमन नारायण कृष्ण भगवान की जय. आता ही कथा आपल्याला कोणी सांगितली होती? सूत मुनी आपल्याला भागवत सांगणार आहेत. आणि त्या ठिकाणी जे यजमान होते सनकादिक, त्यांनी आपल्याला ही कथा सांगितली की गोकर्ण महात्म्य का ऐकायचं. पुढच्या कथेच्या अगोदर चहाचा ब्रेक आहे वाटतं, चहा घ्या. तोपर्यंत काही भजन म्हणायचं असेल तर म्हणा. बहिणी, तुमच्या आईला म्हणायचं असेल तर म्हणू. चहा होईपर्यंत ब्रेक घेऊ थोडं.
मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. सकाळी मी सांगितल्याप्रमाणे ह्या भागवत ग्रंथाची सुरुवातच कुठून झालेली आहे? जन्मादस्य यदोन वयादी तरतच. जेव्हा की वेदांमध्ये अगोदर काय येतं? ब्रह्मज्ञान येतं आणि त्यानंतर भक्तीचा आहे येतो. इथं पहिल्यांदी सुरुवातच काय आहे? भक्तीपासून आहे. सत्यम परम धीमहि. भगवंताचं स्वरूप कसं आहे? सत्य स्वरूप आहे. भगवंत हे सत्य संकल्प आहेत. त्यांना जन्म नाही, मरण नाही, काहीच त्यांना लागू नाही आहे. ते त्यांच्या मनाने अवतार घेऊ शकतात, अवतार संपवू शकतात आणि ते कसे आहेत? तर एकदम सत्य स्वरूप आहेत. त्यानंतर मग पुढे श्लोक सुरू झालेले आहेत. सूतजी महाराजांनी कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी सांगितले की भागवत महापुराण हे कसं आहे? निगमकल्पत रोग गलितम फलम शुकमुखाद मृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवी भाविका. म्हणजे हे जे भागवताचं फल आहे ते कसं आहे? रसाने भरगच्च भरलेलं आहे. ते रसामृत जे आहे ते आपण काय केलेलं? पिकलेल्या फळातला रस जसा आपण घेतो त्याप्रमाणे हे जे भागवताचं श्रवण आहे हे तशा प्रकारचं असलेलं आहे. कथा प्रारंभ झालेली आहे.
नैमिषे निमिषक्षेत्रे ऋषय शौनकोदयः सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्रसमामासत. नैमिषारण्यात एकदा काय झालेलं आहे, शौनकादी ऋषींनी कथेचं आयोजन केलं होतं. हा कथायज्ञ किती वर्ष चालला? ज्या तपोभूमीवर आपण बसलेलो आहोत, ही तपोभूमी एकेकाळी ज्या प्रकारे म्हणजे नालंदा विद्यापीठ होतं किंवा आपल्याला ज्या ज्या प्रकारच्या, आता काशी वाराणसीसुद्धा खूप मोठं विद्यापीठ होतं वेदांतासाठी, अजूनही आहेच. म्हणजे त्याप्रमाणे पूर्वीच्या काळी नैमिषारण्य हे काय होते की संतांची भूमी होती. तिथं खूप लोकांनी संशोधन केलं, खूप लोकांनी अभ्यास केला, खूप अध्यापक घडले, खूप प्रकारचं अध्ययन या ठिकाणी झालेलं आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी का बरं झालं, पण नैमिषारण्यच जागा का निवडली? तर एक दिवस काय झालेलं आहे, एक दिवसाचा प्रसंग असा घडलेला आहे की कलियुगामध्ये लोकांचं कल्याण होईल अशी जागा कोणती आहे हे विचारण्यासाठी सर्व लोक कुणाकडे गेलेले आहेत? सर्व जे ऋषी मुनी जे आहेत ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवानं त्यांनी सांगितले की आता कलियुग खूप पसरत आहे आणि या कलियुगामध्ये अशी एक जागा आम्हाला द्या की त्या ठिकाणी आम्ही ऋषी मुनी काहीतरी अध्ययन करू शकू आणि त्या ठिकाणी कलीचा प्रवेश नाही झालेला पाहिजे, अशी जागा द्या म्हणून विनंती केली. त्यांचं स्तवन केलेलं आहे, स्तुती केलेली. मग ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी काय केलं की एक चक्र सोडलं आणि सांगितलं की हे चक्र ज्या ठिकाणी निमिषभर थांबेल ती तपोभूमी तुम्ही काय करा, तुमच्या अध्ययनासाठी आणि अध्यापनासाठी निवडा, असं सांगितलेलं आहे. मग जे चक्र त्यांनी सोडलं ते एका निमिषात म्हणजे क्षणात ह्या अरण्यात येऊन काय झालेलं आहे, स्थिरावलं आहे. स्थिरावल्यामुळे ह्या ठिकाणाला काय नाव पडलेलं आहे, निमिष अरण्य. निमिष म्हणजे क्षणभर, निमिषभर. आणि मग इथं त्यांनी सुरुवात कशापासून केली? मग शौनकादी ऋषींनी काय केलेलं, इथं श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं, एक यज्ञ सुरू केला. तो यज्ञ 1000 वर्ष चालला. सकाळच्या वेळेस काय करायचे, सगळे समिधा यज्ञ वगैरे चालायचा. मग त्यांनी सांगितले की सूतजी महाराजांना विनंती केली की दुपारी जो आम्हाला वेळ आहे त्यावेळेस तुम्ही आम्हाला काय करा, ईशानू कथा सांगा किंवा भगवंताच्या कथा सांगा, भगवंताच्या लीला सांगा, असं त्यांनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे. मग त्याप्रमाणे दुपारच्या वेळेमध्ये जो वेळ होता त्यांचं सकाळचं सगळं नैत्य नैमित्तिक कर्म झाल्यानंतर त्या ठिकाणी ही कथा सुरू झाली आणि ती किती वर्ष चालली? 1000 वर्ष कथा चाललेली आहे, जी आपण फक्त 7 दिवस 5 दिवस 2 दिवस असं छोटं करतो आहे. पण प्रत्यक्षात यामध्ये काय नाही असं नाही आहे. तुम्हाला कालगणना आहे, भगवंताच्या विराट रूपाचं दर्शन आहे, जी काही माहिती तुम्हाला वेदांमधून मिळती ती सगळी सार रूपाने तुम्हाला ह्या भागवत ग्रंथामध्ये मिळणार आहे.